हॅलो एव्हरीवन. तर मी एक स्विंग ट्रेडसाठी एक स्टॉक घेतला होता. तर तो का घेतला होता आणि तो कसा शोधला मी त्याबद्दल थोडंसं सांगत आहे. तर हा स्टॉक माझ्या स्किनरमध्ये आलेला होता, ए आय इंजिनिअरिंग म्हणून. तर आणि मी जेव्हा शोधला तेव्हा अदर इंडिकेटर्स यूज करून तो स्कॅनएक्स धनचं एक फीचर आहे. स्कॅनएक्स डॉट ट्रेड यामध्ये सिग्नलमध्ये आलेला आहे. यामध्ये या स्कॅनरमध्ये खूप सारे तुम्हाला इंडिकेटर दिलेले आहे. तुम्ही कुठल्या इंडिकेटरवर किंवा तुमची काय स्ट्रॅटेजी त्याच्यावर, पण याच्यामध्ये रेडीमेड दिलेले आहे, तुम्ही ते पण फॉलो करू शकता. जसं की आपला सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज 50 to 100 सुपर ट्रेंड आहे की नाही, आणि RSI 60च्या अबव आहे, प्रिव्हियस डेच्या आधी आहे, MACD लाईन किंवा तुमची प्राईस मंथ हाय क्रॉस करते, प्रिव्हियस डे EBITDA आणि क्वार्टरली रिझल्ट. तर आपले जे टेक्निकल इंडिकेटर आहे आपण त्याच्यावर जास्त भर देणार आहोत. तर तो स्टील आता याच्यामध्ये पण स्टो होतं AI इंजिनिअरिंगमध्ये बुलिश. तर मी इथे 500 घेतले. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकता. इथे बेरिशसाठी पण आहे जर तुम्ही इंट्राडेला ते यूज करत असाल तर. शॉर्ट टर्म लाँग टर्म व्ह्यू तर इथे रेडीमेड स्कॅनर अवेलेबल आहे. तुमचं जे काही फंडामेंटल टेक्निकल आहे ते तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर मी तो चूज केला आणि का घेतला त्याच्या पाठीमागे सांगते. तर मी जेव्हा हा स्टॉक्स मी 11 नोव्हेंबरला घेतला होता. तर त्या दिवशी घेतला होता तेव्हा मी बघितलं होतं की मंथची जी कॅन्डल आहे ती बुलिश आहे आणि ऑलमोस्ट RSI तिचा जो आहे हा 50च्या जवळपास क्रॉस होत होतो आणि RSI डायव्हर्जंट नाही म्हणून मी यूज करते की असो बाबा. आणि आपला व्हॉल्यूम पण तिथे आला होता. आणि ही जी लाईन आहे ही मूव्हिंग ॲव्हरेजची की त्याचं जे ॲव्हरेज आहे हा सस्टेन करतो आहे की याच्यामध्ये लोक इंटरेस्टेड आहे. मग त्यानंतर मी विकलीवर आले. विकलीची कॅन्डल जी आहे ती पण इथे बुलिश दाखवली आणि ही इथे एक छोटीशी ट्रेंड लाईन येते, मी तेव्हा दाखवली नाही. ही जस्ट वेट, ही जी दिसती आहे ही त्याने त्या दिवशी जस्ट क्रॉस केलेली होती. त्यामुळं माझा याच्यामध्ये इंटरेस्ट वाढला. आणि जी विकली कॅन्डल आहे ती ऑलमोस्ट हाफ और कधी कधी हाफ असते, कधी कधी पूर्ण असते, 20 आणि 50 EMIला क्रॉस केलेली होती. त्याच्यामुळं माझा या ट्रेड घेण्यामध्ये आणखी इंटरेस्ट आला. मग त्याच्यानंतर मी डेला त्याचं ॲनालिसिस केलं आणि एंट्री मी 1 आवरला, 4 आवरला किंवा डेला जसं मॅच गोष्टी होतील तशा घेते. मग त्याच्यानंतर इथे जे दिसते, मी आता हे मार्क केलं, आधी माझं रेकॉर्ड नाही झालं म्हणून ते मला वाटलं. ही जी दिसते इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणू शकतो आपण की इथे छोटासा होता, नॉट स्ट्रॉंग. त्याच्यानंतर ही कॅन्डल इथे क्रॉस झाली. ही जी आहे ही 10 नोव्हेंबरची. मी घेतला आहे ट्रेड हा 11 नोव्हेंबरला आणि 10 नोव्हेंबरला इथे मंडे होता. तर मंडेची कॅन्डल पूर्ण बुलिश आहे. इथे थोडेसे बायर आहे, सॉरी सेलर आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण इथे प्रिव्हियस डेचा हाय क्रॉस करून इथे गेलेली आहे आणि आपला EMI 20 आणि 50ला क्रॉस केलेले आहे. आणि 9 अँड 20 मी डे म्हणजे डेसाठी जेव्हा इव्हॅल्युएट करते 1 आवर 4 आवरला, तर मी तेव्हा ते चेक करत असते की काय काय नाही. कारण ही इथे मी जी ट्रेंड लाईन दाखवली होती तुम्हाला ती इथे जस्ट ब्रेकआउट दिला आहे तिने. मग त्यानंतर मी स्टील थांबले ब्रेकआउटच्या कन्फर्मेशनसाठी. मी 1 आवरच्या याला 12:30च्या सुमारास हा ट्रेड घेतला होता या इथे. एक्झॅक्ट सांगायचा म्हटलं तर ही कॅन्डल क्लोज झाली त्यानंतर इथे 12:30च्या. त्यानंतर मी घेतला आणि तो स्टॉक्स तुम्ही बघताय, तुम्ही आत्ता कुठे गेलेला आहे इथपर्यंत. जर इथून तरी मी विचार केला की माझा किती झाला असता प्रॉफिट, 7%चा झाला असता. पण मी तो इथेच 7 नाही 15% व्हायला पाहिजे ते 1 सेकंड. इथे मी तो इथे घेतला होता 3300 इथून 3330ला मी घेतला होता. पण मी तो इथे एक्झिट केला. तर माझी चूक जी झाली मी ती सांगते, तुम्ही तशी नका करू. इथे 1 आवरमध्ये मला वाटलं इथे हॅम्बर कॅन्डल फॉर्म झालेली आहे अपला आणि इथून डाऊन फॉल येईल. पण एक्झॅक्टली ही कॅन्डल मी स्पेसिफाय करत असेल तर ही जी कॅन्डल दिसते आहे ही जी दिसते आहे याच्यात माझी चूक झाली आणि त्याच्यामुळे मी इथं तो एक्झिट केला. पण त्याच्यानंतर ती हँडल नव्हती पूर्णपणे, तर त्यामुळं माझा ट्रेड मी होल्ड नाही केला आणि एक्झिट केला. मग त्यानंतर तरी मी हा जो ट्रेड एक्झिट केलेला आहे मी तो
3670ला केलेला आहे. ऑलमोस्ट इथेच बरोबर ही येलो कलरची लाईन दिसते. पण त्याच्यानंतर तो पुलबॅक देऊन कुठे गेलेला आहे आणि त्याचा पहिला टार्गेट हा 3600 होता. नंतर 3700 आणि 3850 होता. तर आता तो जस्ट अ वेट इथे गेलेला आहे. मी ह्या इथे ऑलमोस्ट तो एक्झिट केलेला आहे 7% 7-8%ला आणि त्याच्यानंतर इथे त्याचा रेजिस्टन्स हा होता तो क्रॉस केला. रेजिस्टन्स हा होता त्यामुळे इथे थोडेसे बायर कमी ॲक्टिव्ह झाली आणि प्रॉफिट बुकिंग झाली. त्याच्यानंतर परत पुन्हा इथे बुलिश कॅन्डल आहे त्याच्यामुळे बायर पुन्हा ॲक्टिव्ह झाले. इथे थोडी प्रॉफिट बुकिंग झाली आणि याचा स्ट्रॉंग जो रेजिस्टन्स म्हणू शकतो आपण हा 3845ला होता. हा इथे दिसतोय एक आणि इथे गेल्यानंतर हा जो टार्गेट दिसतोय पहिली बुलिश कॅन्डल इथे त्यांनी रीच केलेला आहे. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली इथे प्रॉफिट बुकिंग होणार होती. त्याच्यानंतर इथे आला की ही सेलची कॅन्डल झाली. त्याच्यानंतर प्रॉफिट बुकिंग झाली. हा पुन्हा इथे गेलेला आहे आणि आता ही दिसते की तुम्हाला रेड कॅन्डल 1, 2, 3, 4 या 4 कॅन्डलनी तर टेस्ट केलेलं आहे 3845च्या लेवलला. तिथून तो पुन्हा गेला आणि आता हा 27 नोव्हेंबरचा आणि आत्ता की ही जस्ट कॅन्डल क्रॉस केली तर हा स्टॉक स्टील बुलिश आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता तुम्ही. मी जर होल्ड केला असता तर माझा आता प्रॉफिट किती असता ॲटलिस्ट मी इथपर्यंत 12% ऑलमोस्ट असता पण मी 7%लाच तो इथे एक्झिट केलेला आहे. तर माझ्या हॅम्बर कॅन्डल मला ओळखता नाही आली त्यामुळं. तर तुम्ही थोडंसं वेट करून याच्यामध्ये पुन्हा एंट्री घेऊ शकतात आणि स्विंग ट्रेडिंगबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर चॅनल चेक करू शकता. थँक्यू फॉर गिविंग युअर व्हॅल्युएबल टाईम.